नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने. शरद पवार गटातून पराभूत झालेल्या मानसिंग नाईकांनी दादांची भेट घेतली आहे. शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक यांनी दादांची भेट घेतली, तर श्रीगोंद्यातील राहुल जगताप यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल जगताप शरद पवारांसोबत होते, तर तिकीट न मिळाल्यानं बंडखोरी देखील त्यांनी केली होती. राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती दरम्यान सूत्र देत आहेत. अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, काय अधिक माहिती येते? प्रणिता, आता अजित पवारांचा प्लॅन बी जो आहे तो सक्सेस होताना पाहायला मिळतोय. अजित पवारांच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे पराभूत उमेदवार असतील आणि त्याचसोबतच जे जिंकून आलेले आमदार आहेत ते देखील संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी वारंवार फोनद्वारे असेल, विविध माध्यमांद्वारे जे आहेत ते अजित पवार त्यांच्याशी संपर्क साधतायत. त्याचमुळे राहुल जगताप जे श्रीगोंदा या तालुक्यातून बंडखोरी त्यांनी केलेली होती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते तिथचे स्थानिक पदाधिकारी होते, त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढलेली होती. ते राहुल जगताप आज सकाळीच अजित पवारांना देवगिरी या निवासस्थानी भेटले आणि त्यापाठोपाठ आता मानसिंग नाईक जे शिराळा या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत आणि आता पराभूत झालेले आहेत, त्या मानसिंग नाईक हे देखील अजित पवारांना भेटायला जातात. असे अनेक पराभूत उमेदवार आहेत ज्यांच्याशी अजित पवार हे सातत्याने संपर्क साधतात. हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आगामी काळामध्ये अजित पवारांना साथ देण्याकरता त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जातील अशी शंका जी आहे ती उपस्थित केली जाते, कारण की अनेक माजी आमदार असतील, पराभूत उमेदवार असतील, त्यांची सातत्याने भेट जी आहे ती अजित पवार घेताना पाहायला मिळतात आणि